नमस्कार श्रोते हो. सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचे रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागातलं आजचं प्रकरण आहे कांता आजीचं वैकुंठी जाणं. आणि या प्रकरणातला आजचा पहिला भाग. आमच्या किन्ना काकांची आय कांती आजी अचानक झोपेत गेल्या होत्या आणि आमची आजी गाव रीतीप्रमाणे आपल्या पोरांना आणि सुनांना घेऊन किन्ना काकांच्या वाड्यावर गेली. फक्त इरली काकूंना त्या गरोदर असल्यामुळे आजीने आमच्या मंगी काकूंच्या बरोबर आमच्या वाड्यातच ठेवलं होतं. आता आम्हा पोरांना मैताच्या वाड्यात जावं असं काही नव्हतं, पण मोठ्यापेक्षा आम्हा पोरांना प्रत्येक गोष्टीची उत्सुकता जास्त. त्यामुळे आम्हा पोरांची पलटण आजीच्या मागोमाग किन्ना काकांच्या वाड्यावर गेली होती. त्यावेळी आमच्याबरोबर आत्मा तुकादादासुद्धा होते आणि आजीबरोबर आमचे गुरुजी देखील आलेले होते. कांता आजींना बाहेरच्या ओसरीवर सफेद चादरीत गुंडाळून ठेवलं होतं आणि त्यांच्या डोकीशी बसून किन्ना काका आये आये करत रडत बसले होते. त्यांच्या मागेच मुंगळ्या आणि काळूराम बसले होते, पण बस्त्या तिथे आलेला नव्हता. किन्ना काकांच्या डाव्या हाताला आमच्या वाड्यातली पुरुष मंडळी सदाप्पा काका, जैता काका, परसू बसले होते, तर मुंगळ्याच्या बाजूला खालच्या माळ्याचे खोत आणि गावचे शेतकरी बसले होते. त्या सगळ्यांच्या मागे गुरुजी जणू त्या किन्ना काकाची आई आपल्यामुळेच गेली अशा दुःखी चेहऱ्यानं बसले होते. आणि त्यांनी मध्येच उठून कांता आजीच्या पायाशी उभं राहून डोळे मिटून 2 मिनटं घालवली, म्हणजे कांता आजीला श्रद्धांजली वाहिली. तेव्हा किन्ना काका त्यांच्याकडे या गुरुजींना वेड तर लागलं नाही ना अशा अर्थानं ते ती 2 मिनटं त्यांच्याकडे बघत राहिले होते. गुरुजींनी आपली श्रद्धांजली देऊन झाल्यानंतर कांता आजींच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि ते पुन्हा सगळ्यांच्या मागे आपल्या जागेवर खाली मान घालून बसले. तर किन्ना काकांनी पुन्हा रडायला सुरुवात केली. त्यावेळी किन्ना काकांच्या वाड्यात आलेली आमची आजी आणि आमच्या आया त्यांच्या माझघरात गेल्या तेव्हा गावातल्या बायका तिथे होत्या. रुही रामशाला घेऊन तिथे बसली होती आणि त्या सगळ्यांच्या मध्ये दुमी, गंगी काकू खोटं खोटं रडत सांगत होत्या, काल रात्री आईनं 6 भाकऱ्या मटणाच्या कोरड्या 4 वेळा मागून मागून त्यात मुरडून मुरडून कशा खाल्ल्या, झोपण्यापूर्वी सोबर गुळदाण्याचे लाडू कसे खाल्ले, आणि झोपण्यापूर्वी दुमे, गंगे उद्या कोंबडीचं तिखट कोरड्यास आणि वडे तळा, मला पोटभर खायचेत असं सांगून आम्हा दोघींकडनं पाय चेपून घेत घेत त्या झोपल्या, त्या कायमच्या झोपल्या. आणि हे सगळं सांगताना दुमी, गंगी काकू आपली छाती कुटून कुटून खोटं खोटं रडत होत्या. त्यावेळी रुहीच्या धर्म्यादादाच्या वेळचं ते खोटं रडणं त्यांच्या उपयोगी आलं होतं. खरं तर आपली सासू अशी अचानक आटपेल याची त्या दोन्ही काकूंनी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती, पण ते आज घडलं होतं. पण त्यामुळे त्या दोघींना आनंदानं हर्षवायू झाला होता. त्या दुष्ट म्हातारीनं त्या दोघींचं जीणं अगदी हराम करून ठेवलं होतं. त्यावेळी त्या रडताना दोन्ही काकूंना एकदम आठवलं की ती इरसाल थेरडी कधी रात्री जिची पाळी किन्ना काकाकडे झोपायची नसायची तेव्हा तिच्याकडून त्या मध्यरात्रीपर्यंत आपले पाय चेपून घेत आपल्या पिकलेल्या केसाच्या बोडक्यावर आखी खोबरेल तेलाची वाटी जिरवून तिला डोकं चोळायला सांगायची. त्यात या थेरडीला आणखीन एक फार वाईट सवय होती, ती म्हणजे जेवताना अगदी ताट भरून जेवण ताटात भरायला सांगून नंतर जेवताना प्रत्येक पदार्थात ती खोड्या काढून पुन्हा पुन्हा त्यांना वाढायला सांगून त्या दोघींना शिव्या देत देत पोट फुटेपर्यंत ती जेवत असे. आणि ते सगळं जेवलेलं एकही वायू न सोडता पचवत त्या खातच राहत असत. त्यात त्या दोघींचं जरा चुकलं की आपल्या भीमासारख्या बलदंड पायाची लात त्यांच्या पाठीत घालत. आता कधी त्या दोघींची पाळी किन्नाबरोबर नसली की त्यांना साहजिकच त्या गोष्टीचा राग यायचा आणि त्या रागाच्या भरात त्यांनी रात्री जरा भांड्यांची आदळआपट केली की ही म्हातारी लगेच आत येऊन त्यांच्या डोक्यावर ताट किंवा टोप आपटून ओरडायची, मेले तुला अशी भांडी आपटायची असतील तर ह्या तुझ्या डोकीवर आपट, पण माझी झोपमोड करू नकोस ग. या थेरडीला ना कोणाला मारताना शिव्या देताना विलक्षण आनंद होत असे. त्या दोघींनी अनेकदा ह्या आपल्या सासूच्या लवकर मरणाची वाट बघितलीच होती. दुमीला वाटत होतं त्या थेरडीमुळे ही गंगी तिच्या उरावर सवत होऊन बसली. यांना तिखट लवंगी मिरची एवढी हवी होती ना, आणि ती मिळवण्याचा कानमंत्र या थेरडीनंच तिच्या नवऱ्याला दिला ना.
सर्वात दुमी काकूंना त्या थेरडीचा आणखीन एक विलक्षण राग होता. तो म्हणजे त्या दोघींना माहिती होतं की आपल्या नवऱ्याची आपल्या आईवर विलक्षण माया आहे. ती त्याची गुरूच होती. तरी एकदा त्या थेरडीचा जाच सहन न होऊन दुमी काकूंनी आपल्या नवऱ्याच्या कुशीत त्या असताना त्या थेरडीबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल तक्रार केली. तेव्हा देवा, त्या रावण नवऱ्यानं त्यांच्या अंगात चोळी नसताना आणि त्यांचं लुगडं सुटलेलं असताना त्यांना तसंच केसाला धरून पलंगावरनं ओढून तसंच ओढत ओढत आपल्या झोपलेल्या आईजवळ आणलं आणि आपल्या आईला झोपेतून उठवून त्यांच्या पायावर 10 वेळा नाक घासत त्यांची क्षमा मागायला लावली होती. त्यावेळी गंगी काकू त्यांना गालातल्या गालात हसत म्हणाल्या होत्या, अख्खे तुझं नशीब बरं आहे. त्यावेळी निदान तुझ्या अंगावर लुगडं तरी होतं, नाहीतर. आणि अशी त्यांची ती खाष्ट सासू कोंबडीची तंगडी आणि वडे न खाता अचानक आटपली होती. आणि त्या सगळ्या छान सुटकेच्या विचारांनी दुमी आणि गंगी काकू अगदी आनंदानं उत्तेजित होऊन आणखी जोरजोरात खोटं खोटं रडायला लागल्या होत्या. आमच्या किन्ना काकांना मात्र आपल्या आईच्या या अकस्मात जाण्यानं विलक्षण दुःखाचा धक्का बसला होता. त्यांची आपल्या आईवर विलक्षण माया होती. त्या खरं तर त्याच्या यशस्वी जीवनाच्या गुरूच होत्या. त्या दुःखाच्या क्षणी रडताना आपल्या आईच्या अनेक आठवणी त्यांच्याभोवती फेर धरून नाचायला लागल्या होत्या. त्यांना आठवलं त्यांनी त्यांना किती ज्ञान दिलं होतं. म्हणजे लहानपणापासून आपल्याला काही तोशिष न लावू देता दुसऱ्याला कसं लुबाडायचं आणि आपल्या कनवटीला कसे 4 पैसे मारायचे, कुणाकडेही हसत गोड बोलून नंतर त्याला तोंडघशी कसं पाडायचं, कुणाचं कसं फुकट खायचं, या सगळ्या कावेबाज विद्या त्यांनी आपल्याला कशा नीट शिकवल्या होत्या. आणि त्याचवेळी त्यांना वाटलं की खरंच अशी आई मिळायला भाग्य लागतं. त्या आपल्या आईनं नंतर आपल्या त्या सगळ्या कावेबाज विद्या कावत्या मावत्याला सुद्धा नीट शिकवल्या होत्या. त्यामुळे ते मेले वांड कावत्या मावत्या आपल्या शेतातून एक गवताची काडीही न उपटता दुसऱ्याच्या शेतात मात्र चोरून यथेच्छ चरायचे. आणि कुठेही गेले, अगदी आमच्या वाड्यात आले तरी काही ना काही चोरून खिशात घालून न्यायचे. कारण त्यांच्या आजीची शिकवण होती ना, की असं दुसऱ्याचं काही चोरून आणलं की आपल्या घरात लक्ष्मी प्रसन्न होते. या सगळ्या आपल्या आईच्या आठवणीत असताना किन्ना काकांना ते एकदम आठवलं होतं. त्यांच्या आईच्या पोटात संध्याकाळी 4-5 दारूचे पेले गेले की ती आत्ता ह्या ठिकाणी झोपली इथे बसायची आणि नंतर त्यांना आणि कावत्या मावत्याला आपल्यासमोर बसून ज्ञानामृत पाजत बसायची. म्हणजे ते ह्याच जागी बसून सांगत की पोरांनो, आता मी जे काही सांगते ते नीट ऐका, म्हणजे आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही. पहिल्यांदा आपल्या वाड्यातल्या धान्याच्या कणग्या नेहमी दुसऱ्याच्या शेतातल्या धान्यांना भरून ठेवायच्या आणि आपलं धान्य विकून आपले पैसे बँकेत ठेवायचे. दुसरं म्हणजे आपला वाडा नेहमी लोकांच्या फुकट चोरून आलेल्या वस्तूंनी किंवा धान्यांनी भरून ठेवायचा, पण त्यासाठी आपली पदरमोड कधी करायची नाही. आणि तशाने आपला वाडा न डळमळता ताठ मानेनं उभा राहतो. त्यावेळी किन्ना काकांना वाटलं की खरंच देवा, आपली ही आता थंड पडलेली आई किती महान होती. तिच्या ह्या मार्गदर्शनामुळे त्यांनी कधीही आपली पदरमोड न करता आपला वाडा दुसऱ्याला लुबाडून नेहमी ताठ ठेवला होता. तरी कावत्या मावत्या कोणाच्या वाड्यात खेळायला गेले की त्यांच्या चोरण्याच्या सवयीमुळे त्यावेळी ते घरचे लोक त्या दोघांना वाड्याबाहेर खेळा म्हणून दार लावून घेत. पण नंतर जरा समज आल्यानंतर त्या दोघांना लोकांचं ते वागणं कळायला लागलं. मग त्यांनी नंतर दुसऱ्याच्या वाड्यावर खेळायला जायचं सोडून दिलं. इथे किन्ना काका रडत आपल्या आईच्या ह्या सगळ्या आठवणीत रमले होते आणि रडणाऱ्या त्यांना बघत बाकीची माणसं रडू दे, जरा मन त्याचं शांत होईल म्हणून त्याच्याकडे बघत गप्प बसली. तर त्यावेळी आम्ही पोरं माझघराच्या दारातून कांता आजीकडे बघत होतो आणि तेव्हाच मला तो प्रसंग आठवला होता. कधी आम्ही पोरं कांता आजीकडे कावत्या मावत्याच्या तक्रारी घेऊन गेलो की त्या कधीही त्या तक्रारी ऐकून न घेता पळा भावान्यांनो असं म्हणून आम्हा पोरांना हाकलून लावत. तर कधी काय व्हायचं, हे दोघे आडदांड बैल आम्हा पोरांना त्यांच्या वाड्यावर खेळायला बोलवत. तेव्हा आम्ही लहान पोरं आमच्या आत्म्या तुकादादाबरोबर जात होतो तिथे. त्यावेळी हे बैल आम्हा सगळ्यांची अगदी थोडा वेळ नीट खेळत आणि नंतर खेळात काहीतरी खोटेपणा करून ते आमच्या दादांबरोबर एकदम मारामारी करायला उतरत आणि नंतर आमच्या दादांची ढुंगणं विटीच्या दांडूनं फोडून काढत. कधी आम्ही पोरी आमच्या दादांना सोडवायला गेलो की आमच्याही ढुंगणावर ते विटीच्या दांडूनं रट्टा हाणत.
एकदा असंच आमच्या गावातल्या 2 पोरांना त्या बैलांनी चांगलं हाणलं होतं, तेव्हा ते दोघेही आपल्या बाला घेऊन किन्ना काकांच्या वाड्यावर आले. तेव्हा आम्ही पोरं आता कावत्या मावत्याची मज्जा होणार म्हणून त्यांच्या मागोमाग किन्ना काकांच्या वाड्यावर गेलो. तेव्हा या कांता आजी आणि काका काही बोलत झोपाळ्यावर बसून पान खात होते. त्यावेळी त्या पोरांच्या बानं पुढे येऊन कावत्या मावत्याची तक्रार किन्ना काकांकडे केली. तेव्हा आम्हा पोरांना वाटलं की आता किन्ना काका आणि कांता आजी त्या दोघांना बोलावणार, मारणार. पण झालं उलटं. आमचे किन्ना काका झोपाळ्यावरनं उठले, मोठ्यानं हसत म्हणाले, "अरे पांडुरंगा, लेकाच्या तुला एवढं कळत नाही? अरे आपण मोठ्यांनी लहान मुलांच्या भांडणात पडू नये. अरे पांडुरंगा, तुला या दोघांनी सांगितलं नाही? तिथे शाळेत तो गुरुजी बोंबलतो, मुलं ही देवा घरची फुलं. जाऊ दे पांडुरंगा, मला एक सांग, आता आपल्या पोरांनी मारामारी हाणामारीचे खेळ खेळायचे का आपण म्हाताऱ्यांनी खेळायचे? आता निघ पांडुरंगा तू. मी आता कावत्या मावत्याला असं जोड्याने हाणून काढतो ना की पुन्हा तुझ्या पोरांच्या वाट्याला ते जाणार नाहीत. तू निघ. मला ते दोघं कुठं लपून बसलेत ते शोधायचं आहे." तरी तो पांडुरंग जाता जाता म्हणाला, "किन्ना, अरे तुझ्या कावत्या मावत्याला आवर. आमची पोरं आम्ही काय रस्त्यावर टाकलेले नाहीत की कुणी आव्हान त्यांना मारावं." एवढं बोलून पांडुरंग काका निघून गेले. तेव्हा आम्ही पोरं आता काका कावत्या मावत्याला शोधून मारणार म्हणून रेंगाळत राहिलो तिथे. तेव्हा या कांता आजीनी लपलेले त्या दोघांना जोरात हाक मारून बोलवलं. त्या उठून त्या दोघांना जवळ घेऊन म्हणाल्या, "अरे माझ्या मर्दांनो, तुम्हाला एवढंही कळत नाही? अरे विट्टीचा दांडू कधी डोक्यावर हाणायचा नाही, तर सपाटून कुल्ल्यावर हाणायचा. म्हणजे काय होतं, ते कोणी आपल्या घरच्या माणसांना मला कावत्या मावत्याने इथं हाणलं म्हणून का आपली चड्डी काढून दाखवणार आहे? लक्षात ठेवा, हाणायचं ना ते कुल्ल्यावर." तेव्हा ते दोघं, "चुकला आज्जे, आता आम्ही हाणू ते कुल्ल्यावर," असं म्हणून आम्हा पोरांकडे बघायला लागले. तेव्हा आपलं काही खरं नाही हे जाणून आम्ही तिथनं धूम पळालो. नंतर एकदा आमचे आत्मा तुकादादा किन्ना काकांच्या वाड्यावरनं आपल्या ढोंगणावर हात ठेवून पळत आले. तेव्हा एरली काकूने त्यांना काय झालं म्हणून विचारलं, तर ते दोघं काही नाही म्हणून गप्प बसले. आता त्यांचंही बरोबर होतं. ते दोघं आम्हा पोरांच्या समोर आपल्या चड्ड्या खाली सरकून कावत्या मावत्याने आम्हाला इथे मारलं हे कसं दाखवणार होते? त्यावेळी आम्ही पोरी नंतर किन्ना काकांना आणि दोन्ही गंगी काकूंना रडताना बघून कंटाळलो. तसं आम्ही सगळेजण किन्ना काकांच्या मागच्या अंगणातल्या शेवाळलेल्या विहिरीजवळ गेलो तर तिथे कावत्या मावत्या नव्हते किंवा आमचे आत्मादादा तुकादादा तातूही नव्हते. अचानक मला तिथे फार कंटाळा आला. तसं मी, सगुणा, यमी, चिंगी आणि मंजीला म्हणाले, "चला आपण किन्ना काकांच्या खळ्यात जाऊ." तसं आम्ही तिथे गेलो तर तिथे कावत्या मावत्या मक्याची कोवळी लुसलुशीत कणसं खात गोट्या खेळत बसले होते. आता हे दोघं बैल 7वी झाल्यानंतर आपल्या वडिलांबरोबर आपल्या शेतात मळ्यात राहून गडी माणसांकडनं कामं करून घेत, त्यांच्यावर देखरेख ठेवत आणि वेळ मिळेल तेव्हा लोकांच्या, विशेषतः आमच्या शेतावर धाडी घालत. आत्तासुद्धा ते खात असलेली कणसं आमच्या शेतातली असावीत. आता कावत्या मावत्या सतत असं चघळत असल्यानं, वरून दूध पिऊन व्यायाम करत असल्यामुळे एखाद्या पैलवानासारखे झाले होते. त्यांच्या ओठावरची काळी रेषा स्पष्ट दिसायला लागली होती. हे दोन्ही बैल इरसालपणात अगदी आपल्या बापाच्याही पुढे गेलेले होते. कधी ते आपल्या आईच्या वयाच्या कातकरी बायकांच्या हातावर 4 दिडक्या टेकवून त्यांना झोपडीत नेऊन त्यांच्या चोळीत हात घालत. पण त्या बनेल कातकरणी त्यापुढे त्यांना कधी जाऊ देत नसत किंवा आपली चोळी काढत नसत. त्यामुळे नाईलाजानं या दोघांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागत होती. आम्ही पोरी जेव्हा खळ्यात आलो तसे ते दोघेजण आपल्या गोट्या खेळणं थांबवून आमच्याकडे बघायला लागले आणि नंतर हलकेच एकमेकांशी बोलून उठून आमच्याजवळ आले. तेव्हा मला पुन्हा झटका आला. मी अगदी आमच्या आजीसारखं त्यांना म्हणाले, "काय रे कावत्या मावत्या, एवढी तुमची आजी गेली तर तिथं बसून रडायचं सोडून इथं कणसं खात गोट्या खेळत बसलाय. असं वागताना तुम्हाला लाज नाही वाटत?" तसा कावत्या माझ्याजवळ आला. मला वाटलं आता हा माझ्या पाठीत बुक्का घालणार, पण नाही. कावत्या माझ्याजवळ येऊन कधी नाही ते शांतपणे म्हणाला, "त्याचं काय आहे सरस्वती, आमची आजी नेहमी म्हणायची, पुरुषांनी कधीही बायकासारखं रडू नये." मग मी पटकन म्हणाले की "अरे तिथे तुझे बाबा तर रडत आहेत, ते पुरुष नाही आहेत का? आणि तुम्ही रे कधी पुरुष झालात?"
तेव्हा कावत्या सगुणेकडे बघत म्हणाला, सरस्वते, तू फार लहान आहेस, तुला ते काही कळणार नाही, तेव्हा आता तुझी बडबड तू जरा थांबव. तेव्हा यमी म्हणाले, अरे कावत्या, आमचे आरा काका, गौरी आणि सीता काकू गेल्या तेव्हा आम्ही सगळेजण, आजी, आत्या, माझे बाबा, काका रडलो होतो. अरे कोणी मेल्यानंतर त्यांच्यासाठी रडावं. आता कांता आजी गेल्यात ना, तर तुम्ही दोघं रडा. तेव्हा मावत्या यमीच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला, यमे, तू आणि ही सरस्वती डोक्याला जरा कमी आहात, म्हणजे तुम्ही येडच्या पात. तुम्ही दोघी कामातनं गेलेल्या काळ्या म्हशी आहात. मी रागानं म्हणाले की मावत्या, तुम्ही काळं डांबर आहात, मी यमी गोरे आहोत, आणि तुम्हाला तुमच्या आजी करता रडायचं आहे तर रडा, नाही तर मारा. आणि हे म्हणताना मी कावत्याकडे बघितलं तर तो मेला एकटक आमच्या सगुणेकडे बघत होता. तसं मी सगुणेकडे बघितलं तर तिने केस धुतल्यामुळे ते एका रिबिनीत बांधून मोकळे सोडले होते. तिला ते जांभळं फुलाफुलाचं परकर पोलकं फार छान दिसत होतं. तारुण्याची नुकतीच चाहूल लागलेल्या सगुणेच्या अंगावर आता तारुण्याची कोवळी पालवी फुटायला लागली होती. तिच्या छातीचे कोवळे उभार आता जरा वर आले होते आणि आता त्या खळ्याच्या बाजूला फुललेल्या फुलाकडे बघत ती उभी होती. तिचं बिचारीचं आमच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. आणि मला ते कावत्याचं आमच्या सुंदर सगुणेकडे असं बघणं अजिबात आवडलं नाही. मी कावत्याकडे रागानं बघत म्हणाले, मेल्या कावत्या, तू आमच्या सगुणेकडे सारखं का बघतो रे? तशाने मेल्या तुझी दृष्ट लागेल ना तिला. कावत्या खोखो हसत म्हणाला, मग काय मी तुला काळ्या म्हशीला बघत राहू का? आणि हे बघ सरस्वते, डोळे माझ आहेत, मी कुठेही बघेन, तू मला सांगणारी कोण? तेव्हाच मूर्ख यमीमध्ये म्हणाली, काय रे कावत्या, एवढी तुमची आजी मेली तर तुम्ही तिच्यासाठी रडणार नाही का? तसा कावत्यानं एक दगड उचलून तो दूर फेकत म्हणाला, यमे, तू जा आणि माझ्या बाबरोबर बसून रडत बस, आणि पुन्हा मला तू हे विचारलं ना, मी तुझ्या डोकीत हा दगड हाणी ना. तसं मी म्हणाले, अरे कावत्या मावत्या, यमी बरोबर बोलतीये, तुम्ही आपल्या आजीसाठी रडायला हवं, चला रडा. मावत्या म्हणाला, हे बघ सरस्वती, आमची आणि तुझी आजी आता झाल्यात म्हाताऱ्या, त्या कधी ना कधी आटपणारच होत्या, तर माझी आजी जरा लवकर आटोपली इतकंच, त्यात रडायचं काय आहे? हे ऐकून मी संतापानं म्हणाले, कावत्या, माझ्या आजीबद्दल तू काही बोललंस तर याद राखा. तेव्हा त्या मेल्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. त्याने आपल्या खिशातनं 1 रुपया काढला, तो मावत्याला देत त्याच्या कानात काहीतरी पुटपुटला होता. तेव्हा मला वाटलं, मावत्या तो रुपया कावत्याला देऊन आजीसाठी रडायला सांगतोय. पण कावत्या त्याला म्हणाला, मावत्या, तू या सगळ्यांना घेऊन आपल्या शेंगाच्या शेतात जा आणि या सगळ्यांना शेंगा खायला घाल. तसा मावत्या अत्यंत आश्चर्यानं म्हणाला, दादा, अरे ह्या भूतांना आपल्या शेंगाच्या शेतात न्यायचं? आणि कावत्यानं रागानं पुढं होऊन मावतेच्या पोटात एक ठोसा दिला आणि पुटपुटला, साल्या, तुला रुपया कशासाठी दिला मी? आता आपल्या शेतावर नाही तर काय तुझ्या आजीच्या शेतावर? यमी पुन्हा म्हणाली, अरे कावत्या, तुमची आजी वारली आहे ना, आणि तुमच्या दोघांची एकच आजी आहे ना. तो फक्त तिच्याकडे रागाने बघून म्हणाला, आता तुम्ही निघा, मी आणि सगुणा गूळ घेऊन येतो. तसं सगुणा घाईघाईनं आपला परकर वर उचलून माझ्याकडे येत म्हणाली, थांब सरस्वते, मी सुद्धा येते. तसा कावत्यानं तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, सगुणे, अगं थांब, मी तुला गंमत दाखवतो, नंतर मग आपण गूळ घेऊन यांच्या मागणं जाऊच की. तेव्हा सगुणा माझ्याकडे बघत चुळबुळ करत आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असताना मला, मंजीला आणि यमी चिंगीला मावत्यात चला म्हणाला. तसं मी सगुणेला म्हणाले, सगुणे, तुम्ही गूळ घेऊन या, येताना तू कावत्याची गंमत बघून ये, आम्ही जातो पुढे. आणि आम्ही त्या शेंगांच्या शेताकडे पळालो होतो, कारण अशी संधी पुन्हा येणार नव्हती. या चोरांच्या शेतातल्या शेंगा आम्ही प्रथमच खाणार होतो. जर आम्ही सगुणेसाठी थांबलो तर त्या बैलाचा विचार कधी बदलेल हे सांगता येत नव्हतं. मी ठरवलं, आपण पोट फुटेपर्यंत शेंगा हाणायच्या, परकराचे खिसेसुद्धा भरून घ्यायचे, अशी संधी पुन्हा कधी येणार नाही. आता कावत्या मावत्या आम्हा पोरांबरोबरच वाढलेले होते, त्यामुळे आम्हा कोणाला त्यांचा संकोच वाटत नसे. फक्त तो मेला कावत्या सतत सगुणेकडे बघत असे ना, त्याचा मला राग यायचा. त्यात सगुणेला ते तिच्याकडे सतत बघणं फार लाजिरवाणं वाटत असे. मुळात आमची सगुणाच खूप लाजरी होती.
मी जाता जाता वळून सगुणेकडे बघितलं तेव्हा सगुणा आपला हात कावत्याच्या हातातून सोडवायचा धडपड करत होती आणि म्हणत होती, कावत्या तू माझा हात सोड, मला तुझी गंमत बघायची नाही आणि तू एकटाच गुळ आण, मला जाऊ दे सरस्वतीबरोबर. मी तिची धडपड बघून मनात म्हणाले होते, ही सगुणा पण ना आता एवढा कावत्या तिला गंमत दाखवून गूळ घेऊन येणार आहे, तर हिला जरा थांबायला काय होते. आणि नंतर मात्र मी मागे न बघता शेताकडे पळाले. आम्ही पोरी मावत्याबरोबर त्यांच्या शेंगांच्या शेतात गेलो आणि गेल्या गेल्या आम्ही पोरींनी चांगली 4-5 शेंगांची रोपं उपटून खायला सुरुवातसुद्धा केली. तेव्हा त्या मेल्या मावत्याचा जीवच तोंडात आला होता. तो एकदम किंचाळला, सरस्वती यमे, आता अजिबात शेंगा तोडायच्या नाहीत. मी फक्त तुम्हाला आमचं शेंगांचं शेत दाखवायला आणलं आहे, शेंगा तोडून खायला नाही. सरस्वती, त्यापेक्षा आपण अण्णा पाटलाच्या शेतातली गाजरं खायला जाऊ. तसं मला कळालं, आपल्या शेतातल्या शेंगा वाचवण्यासाठी हा वेताळ आम्हाला अण्णा पाटलांच्या शेताकडे न्यायला बघतोय. मी मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी म्हणाले, मावत्या, आम्ही तुमच्या शेतातल्या शेंगा कधी खाल्ल्या नाहीत, तेव्हा आम्ही तुमच्याच शेतातल्या शेंगा खाणार. तू जा त्या अण्णाच्या शेतात गाजरं खायला. एवढं म्हणून मी ते शेंगाचं झाड उपटायला खाली वाकलेच होते, तर त्या मेल्या मावत्यानं माझ्या पाठीवर लाथ आणली. मी तिथेच पडले. तो बैल ओरडला, जर तुम्ही कुणीही एक देखील शेंगाचं रोप उपटलं तर मी तुम्हाला एकेकाला उचलून आपटीन इथे. तेव्हा मी कसं तरी उठले आणि म्हणाले, चला यमे, म्हणजे आपण परत जाऊया. याचं शेंगाचं शेत कुणाला बघायचं आहे, मर मेल्या मावत्या. मी जाण्यासाठी मागे वळलेच होते, तसा मावत्या मेला चटकन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, सरस्वती कुठे निघालात? हे बघ, आपण अण्णा पाटलाच्या शेताकडे जाऊ. वाटल्यास मी तुम्हाला तिथली गाजरं काढून देईन. सरस्वती, तुम्ही परत जायचा विचार केलात ना, तर खरंच मी एकेकीला हाणे ना. निमूटपणे अण्णाच्या शेताकडे चाला. तेव्हा नाईलाजानं आम्ही मावत्याकडे बघत बघत अण्णांच्या शेताजवळ आलो, तर तिथे नेमके धूमकेतूसारखे अण्णा उगवले. आम्हाला बघताच त्यांनी काय ते उमजून शेतातले ढेकळं उचलून आमच्या दिशेनं फेकले आणि ओरडले, अरे बैलांनो, माझ्या शेताकडं का मुसंडी मारायला आला? च्या आईला, पळा म्हणतो ना, का मारू ढेकळं. तसं आम्ही पुन्हा त्या शेताच्या बांधावरनं जीव घेऊन पळत पळत किन्ना काकांच्या शेताकडे आलो, तर मावत्या आमच्याकडे पाय पसरून बघत उभा होता. म्हणजे आता आम्हाला शेंगा खाता येणारच नव्हत्या. म्हणजे इथे आम्ही उगाचच वेळ वाया घालवत उभे होतो. त्यात सगुणा आणि कावत्या गूळ घेऊन आलेलेच नव्हते. मी मावत्याला ओरडून म्हणाले, मावत्या, बैला, आम्ही तुमच्या वाड्याकडे निघतो. जर तू आम्हाला आता अडवलंस तर लक्षात ठेव, तुमच्या वाड्यात माझी आजी, आत्या, माझी आई आणि काकू आहेत. मी त्यांना तुझं नाव सांगेन. चला ग यमे चिंगे. आणि आम्ही पुन्हा किन्ना काकांच्या खळ्याकडे आलो आणि वासून बघत राहिलो होतो. त्यासमोर उंच रचलेल्या कडब्याच्या गंजीत कावत्यानं सगुणेला लोटलं होतं. तेव्हा सगुणा अत्यंत घाबरून तिचं झंपर वर करणाऱ्या कावत्याला प्राणपणानं प्रतिकार करत होती. तरी तो मस्तवाल बैल तिला आटोपत नव्हता. त्या वेताळानं तिचा झंपर अर्धा अधिक वरसुद्धा केला होता. तसंच आता तो तिला रेटून तिचा परकरसुद्धा वर करायला बघत होता आणि घाबरलेली सगुणा कावत्यासमोर अतिशय दुबळी होती, तरी ती त्याला प्रतिकार करत होती, त्याला आटोपत नव्हती. मध्येच ती रडत त्याच्या हाताला चावतसुद्धा होती. त्यामुळे कावत्याही आपले हात सांभाळत सगुणेवर झपाटत होताच. त्यावेळी ती बिचारी इतकी घाबरली होती की आपण जोरात किंचाळावं ह्याचंसुद्धा तिला भान उरलं नव्हतं. त्यावेळी नंतर मीच पहिल्यांदा शुद्धीवर आले आणि क्षणात मला कळलं की कावत्या काय गंमत सगुणेला दाखवणार होता. मी एक दगड उचलला, कावत्याच्या पाठीवरच मारला आणि मेल्या कावत्या म्हणून तीरासारखी पुढे धावले आणि कावत्याच्या पाठीवर बुक्क मारत मी मेल्या सोड तिला म्हणत त्याला मागे ओढायला लागले. तेव्हा माझ्या मदतीला यमी, चिंगी, मंजीसुद्धा आल्या. आम्ही कावत्याला मारत चावत त्याला मागे मागे ओढत होतो. त्यावेळी मावत्यासुद्धा कावत्याचा तो भलता प्रकार बघून एकदम थंड पडला होता. कावत्याने एकदम सगुणेला सोडलं आणि आम्हाला दूर लोटत म्हणाला, सरस्वती, अगं मी सगुणेची गंमत करत होतो. तेव्हा मी सरळ त्याच्या तोंडात एक ठेवून दिली आणि म्हणाली, मेल्या, तुझ्या अंगाला किडे पडो. तेव्हाच बिचारी सगुणा धडपडत पुढे आली आणि रडत थू थू करून कावत्याच्या तोंडावर थुंकून मागच्या बाजूनं ती सरळ आमच्या वाड्याकडे धावत सुटली. आणि मी किन्ना काकांच्या माझघरात आजी आणि आत्याकडे धावत सुटले.
त्यावेळी त्या माझघरात माझी आजी, आत्या, माझी आई, गुणा काकू, कमळी काकू बसल्या होत्या. तिथे रुही काकू बसली होती. इतर गावकऱ्यांच्या बायका जवळ बसल्या होत्या. तसंच द्रुपा काकू, रमी काकू, पार्वती काकू तिथेच होत्या. आता दुमी आणि गंगी काकू रडायच्या थांबल्या होत्या, तरी त्यांचं कांता आजीबद्दलचं खरं नसलेलं बरं कीर्तन चालूच होतं. त्या आय वाड्याच्या कसा आधार होत्या, आम्हाला कशा सांभाळत होत्या हे सांगत होत्या. मी सरळ माझघराच्या दारात उभं राहून आजी आत्या करून मोठ्यानं कावत्याचा तो घाणेरडा पराक्रम सांगितला, तेव्हा दुमी आणि गंगी काकू बोलायचं थांबून वासून माझ्याकडे बघायला लागल्या. गुणा काकू आर माझ्या कर्मा म्हणत रडत धडपडून उठल्या. तशी आमच्या वाड्यातली सगळी मंडळी उठली. आजी मला म्हणाली, सरस्वते, सगुणा कुठे आहे? मी म्हणाली, आजी ती कावत्याच्या तोंडावर थुंकून आपल्या वाड्याकडे पळत गेली. आजी उभी राहत दुमी काकूला म्हणाली, दुमे, आमचंच चुकलं बघ. तुमची कार्टी अशी मस्तवाल असताना आम्ही आमच्या पोरीबाळींना घेऊन इथे यायला नको होतं. हे बघ दुमे, जर का कावत्यानं सगुणेबरोबर काही आक्रीत केलं तर सातमाईंची शपथ घेऊन सांगते, आम्ही सरळ त्याला तोडून टाकू. आत्याही संतापानं म्हणाली, दुमे, मेल्याची आजी वारली आहे तरी त्याला असले घाणेरडे धंदे सुचतात. गुणा काकू तर रडत आजीला म्हणाल्या, आये लवकर चल ग. आणि आमच्या घरची बायका मंडळी त्या ताठ झालेल्या कांता आजींना नमस्कारसुद्धा न करता आमच्या वाड्याकडे निघाल्या. तेव्हा तिथे बसलेल्या आमच्या पुरुष मंडळींनी आणि बाकीच्या मंडळींनीसुद्धा आम्हा सगळ्यांकडे आश्चर्यानं बघितलं. त्यावेळी किन्ना काकासुद्धा आश्चर्यानं आमच्याकडे बघत असताना आम्ही लगेच शिवा काका म्हणून पुढे सरकले होते. तेव्हा आजीनं मला मागे लोटलं आणि म्हणाली, सरस्वते, गप्प वाड्याकडे चल. त्यावेळी रडणाऱ्या आपल्या पत्नीकडे बघून शिवा काका हाच विचार करत होते की ह्या कांता आय गेल्या तर गुणेला एवढं रडण्यासारखं काय दुःख आहे. आणि आम्ही वाड्याकडे आलो. आम्ही सर्वजण घाईघाईनं वाड्याकडे आलो तर मंगी काकूच्या कुशीत सगुणा ओक्साबोक्षी रडत होती. इरली काकू भयंकर संतापून हातात वेळा घेऊन किन्ना काकाच्या वाड्याकडे निघाल्या होत्या. तरी नशीब आम्ही तेव्हा तिथे पोचलो. आजीला बघता सगुणा मंगी काकींना सोडून आजी करून आजीकडे धावली. तसं तिला धरून आजी जोरात ओरडली, सगुणे, मला खरं सांग, तुला त्या वेताळानं काही केलं का? तसं रडून रडून गाजरासारख्या लाल झालेल्या सगुणेनं नाही नाही म्हणून मान हलवली. गुणाकाकूंनी आत्यानं सुद्धा तिला तेच विचारलं. प्रत्येक वेळी सगुणेनं नाही नाही म्हणून मान हलवल्यानंतर आजीनं इरली काकूंच्या हातातला वेळा ओढला आणि म्हणाली, इरले थांब. अगं, त्या कावत्यानं सगुणेला काही केलं नाही असं ती म्हणतीये. तर त्या मैताच्या घरी कांताचं मयत असताना तिथे जाऊन तमाशा करणं योग्य नाही. एकदा का कांताचं क्रियाकर्म आटपलं की मी लगेच गाव बैठक बसवणार. संतापलेल्या इरली काकू ओरडल्या, आये, आमच्या पोरीबाळींना आम्ही काय रस्त्यावर टाकलंय का? उद्या या किन्नाच्या पोरांचा सगळ्या गावच्या पोरींना धोका आहे, म्हणून त्याचे हात आत्ताच तोडून टाकायला पाहिजेत. आजी म्हणाली, इरले, मी बघते काय करायचं, तू शांत हो. एवढं बोलून आजी रडणाऱ्या सगुणेला घेऊन आपल्या झोपायच्या खोलीत गेली. तिथे तिने पुन्हा पुन्हा तिला कावत्यानं काय काय केलं ते विचारलं. आजीचं तेवढ्यावर समाधान झालं नाही. तिने सगुणेची चिड्डी काढून तपासली. नंतर कुठे तिचं समाधान झालं. आजी बाहेर येऊन गुणा काकूंना म्हणाली, गुणे, रडू नको, सगुणा ठीक आहे. तरी आता ह्या गोष्टीबद्दल आपण जास्त वाच्यता करायची नाही. तसं मला वाटलं होतं तो मेला तसा खोलात जाणार नाही, नाहीतर कावत्याला आपल्याला तोडूनच टाकावं लागलं असतं. हे ऐकून आत्या वैतागून म्हणाली, हे आत्मा, तुका, तातू, मुरली, येशा सगळेजण कुठे गेले होते? ते तिथे नव्हते म्हणून ते मेल्याचं फावलं. नंतर सगुणा ठीक आहे हे बघून आमच्या वाड्यात थोडी शांतता झाली होती. तरी देखील आजी आणि आत्यानं कावत्याला धडा शिकवायचं ठरवलं होतं. हे सर्व असं प्रकरण झाल्यानंतर आमचे आत्मा, तुकादादा, येशा, मुरली वाड्यात आले होते. तेव्हा आम्हाला कळलं ते सगळेजण जैता काकांच्या ज्ञानेश्वर सोपाननं त्यांच्या शेताच्या बांधावर मोठा काळा साप मारला होता तो बघायला तिथे गेले होते. त्यावेळी कावत्यानं ते कुणी तिथं नसल्यामुळे असा फायदा उठवला. माझी आजी आणि आमचा सगळा वाडा कावत्याच्या या वागण्यानं अतिशय चिडला होता. आजी एकदम मला ओरडून म्हणाली, सरस्वते, तू सगुणेला असं एकटं सोडून त्या शेंगांच्या शेतात गेलीसच कशी? तो कावत्या कसा आहे तुला माहिती नव्हतं का? मी म्हणाले, आजी, तो मेला आम्हाला म्हणाला, मी आणि सगुणा तुमच्या मागोमाग गूळ घेऊन येतो आणि मला सगुणेला एक गंमत दाखवायची आहे, म्हणून आम्ही तिथनं गेलो. माझं ते बोलणं ऐकून माझी आई माझ्याकडे रागानं बघत म्हणाली,
सरस्वती, काही खायचं म्हटलं ना की तुझे डोळे मोठे होतात. त्या मेल्यानं आम्ही गूळ आणतो म्हणल्यावर तू सगुणेला सोडून गेलीस ना. आत्या मध्येच म्हणाली, वहिनी तुम्ही सगळेजण सरस्वतीला काय बोलता? तिला काय माहिती होतं का तो मेला असं काहीतरी करेल म्हणून? तेव्हा मध्येच यमी म्हणाली, तसं आजी, आम्ही आणि या सरस्वतीने कावत्याला बुक्के मारून हाणलं. सरस्वती तर त्याच्या हाताला चावली सुद्धा. तशाही परिस्थितीत आजीसह सगळा वाडा माझ्याकडे बघून हसला आणि माझी आत्या हसत म्हणाली, सरस्वती तू एक दगड कावतेच्या टाळक्यावर हाणायचा नाहीस का? मी म्हणाले, आत्या मी दगड त्याच्या डोक्यावर नाही पण पाठीत मात्र हाणला. सगळेजण पुन्हा थोडेसे हसले. साधारण 4-5 तासांनी कांता आजीच्या चितेला अग्नी देऊन किन्ना काकांना सांत्वना देऊन आमची पुरुष मंडळी वाड्यात आली. आल्या आल्या रामदास काका आजीला म्हणाले, आये तुम्ही मध्येच का उठून आलात आणि गुणा वहिनी रडत का होत्या? शिवा काका हसत म्हणाले, गुणे मला माहीतच नव्हतं त्या कांता आयेबद्दल तुला एवढा जिव्हाळा आहे. आणि आये ते कावत्या मावत्या एवढी द्वाड पोरं आहे. अगं कांता आजीची एवढी आरती उठली तरी ते दोघं कार्टी चितेला अग्नी द्यायला म्हणून काही आली नाहीत. कमाल आहे का नाही त्यांची? आणि जेव्हा त्या सगळ्यांना तिथे सगुणेबरोबर झालेला प्रकार कळला तसे माझे बाबा आणि काका हातात मिळेल ते हत्यार घेऊन किन्ना काकांच्या वाड्याकडे धावत सुटलेले होते. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. या प्रकरणाचा पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.